आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना आमदार प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाचे आमदार पात्र केल्याच्या निर्णयाला भरत गोगावले यांच्याकडून आव्हान, तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची शिंदे गटाची मागणी। शिंदे गटाचे 39 आमदार अपात्र करण्याची ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांची मागणी। ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी देखील आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। शरद पवार यांच्याकडून दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार। अजित पवार गटाचे आमदार अपात्र करण्याची शरद पवार गटाची मागणी। अमित शहांच्या पवारांवरील टीकेनंतर अजित पवार यांचं नो कमेंट्स। मंत्री मुंडे यांचा मात्र भाजपच्या सुरात सूर, तर दादांच्या 2 आमदारांची अमित शहा यांच्यावर नाराजी। शरद पवार यांच्याविषयी इतकीच कळवळ होती, मग दादांसोबत का आला? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या अजित पवार गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकर यांचा सवाल। त्या ठिकाणी त्यांच्याविषयी का भूमिका घेतली? त्यांना जरा शरद पवार साहेबांच्या विषयी एवढी कळवळ आणि आपुलकी होती, तर त्यांना सोडून अजितदादांबरोबर कशासाठी आले? पुण्यामध्ये 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा मेळावा। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार। पुण्यामध्ये 11 ऑगस्टला मनोज जरांगे यांची जाहीर सभा आणि रॅली। सभेसाठी सकल मराठा समाजाकडून तयारीलाही सुरुवात। मी येवल्यात जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि झळ कशी बसते। मनोज जरांगेंचा इशारा। परवानग्या काढायला लावले जातात येवल्यात आणि नाशिकमध्ये। जाहीर सांगतो तर मी बी तिकडे येतो आता उपोषणाला, मग कळन तुला किती बेकार असतं। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज ओबीसी संवाद रॅली अहमदनगरमध्ये। भगवान गडावर देखील दर्शनासाठी जाणार।